नमस्कार एव्हरीवन. आजचा हा पॉडकास्ट फक्त शिक्षणाबद्दल नाही तर एक विजनबद्दल आहे. एक अशा स्वप्नांबद्दल ज्यांनी ग्रामीण भागातील हजारो स्टुडंट्सची स्वप्न पूर्ण केली आणि त्यांचं भविष्य बदललं. Today we are honored to have with us a visionary leader, a man who didn't just build institutions, he built opportunities. The idealist behind PKC, that is Partare Knowledge City, Kalam, Walchand Nagar, Pune. एक दूरदृष्टी असलेले लीडर, फडतरे नॉलेज सिटीचे निर्माते, माननीय ऑनरेबल उत्तम दादा फडतरे, प्रेसिडेंट ऑफ PKC. आज आपण यांच्यासोबत PKCचा प्रवास आणि शिक्षण प्राप्ती असलेल्या ध्येयावर चर्चा करणार आहोत. वेलकम टू द पॉडकास्ट दादा. सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल जगताप सरांचं, मॅडमचं मी मनापासून स्वागत करतो. PKC हा एक ब्रँड करण्याचं आमचं ध्येय होतं आणि त्या दृष्टीनं आम्ही तो ब्रँड डेव्हलप करत चाललो. थोडी पार्श्वभूमी याच्या पाठीमागची सांगतो की आम्ही 4 भाऊ, वडील शेतकरी, मोठे भाऊ पण शेतकरी, आणि मला थोडा कुस्तीचा छंद होता आणि त्यामुळं मी बरीच वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलो. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना वयाच्या 13व्या वर्षापासून मला भारत भ्रमण करण्याची संधी मिळाली. एज्युकेशन करत असताना नोकरीची खूप संधी मिळाली, परंतु डोक्यामध्ये पहिल्यापासूनच होतं की नोकरी करायची नाही, काही केलं तरी आपला व्यवसाय सुरू करायचा. म्हणून मी 1987 साली प्रथम ट्रान्सपोर्ट, मशिनरी ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय चांगली प्रगती करत असताना मोठमोठे जे जॉब असतात त्या वाहणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यामध्ये मी भारतामध्ये काही दिवस 7व्या नंबरवरती होतो. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. त्याच्यानंतर आमचे लहान बंधू इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर MBA पूर्ण केलं. त्यांच्याही डोक्यात कुठंतरी नोकरीचं होतं, परंतु कॉलेजमध्येच असताना मी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचा संस्थापक डायरेक्टर म्हणून त्यावेळी मला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि ह्या इंजिनिअरिंगचा काय आपल्याला फायदा घेता येईल म्हणून तिथल्या चीफ इंजिनियरशी, MDशी कुठला व्यवसाय सुरू करावा, आणि मग त्यांच्या सल्ल्याने आमचे लहान बंधू आबा यांच्यासाठी आम्ही बॉयलर ह्या मॅन्युफॅक्चरिंग आणि रिपेरिंगचं लायसन त्यावेळी आम्ही मिळवलं आणि मग आबांनी त्या व्यवसायामध्ये पूर्ण भारतभर नाव कमवलं. व्यवसाय दोघांचे अतिशय चांगल्या सुस्थितीत असताना आमचं एकंदर कुटुंबामध्ये काही करायचं असलं तर आम्ही एकमेकाला विचारल्याशिवाय करत नव्हतो. आणि मग ह्या शैक्षणिक फील्डमध्ये यायचं म्हणून आमचे बंधू कैलासवासी भाऊ यांच्याशी आम्ही चर्चा केली की भाऊ म्हणलं आपण पुण्यामध्ये असं आपण इन्स्टिट्यूट सुरू करू. त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये तुम्ही कराल, तुम्ही पैसे मिळवाल, अजून मोठे व्हाल, परंतु ज्या मातीत तुम्ही जन्मला ह्या मातीचं आपल्यावरती ऋण आहे, आपल्या कुटुंबावरती ऋण आहे, आणि हे जर फेडायचं असेल तर तुम्ही हे शैक्षणिक संकुल आपल्या गावातच उभा करा. आणि एक भविष्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की आपली राखसुद्धा ही समाजाच्या उपयोगाला आली पाहिजे, असं काम तुम्ही त्या ठिकाणी भविष्यामध्ये करा. आणि मग त्यांचं ते ऐकल्यानंतर मग आम्ही ह्या क्षेत्राकडे आलो. मी इंदापूर ITIचा शासन नियुक्त अध्यक्ष होतो. त्या पिरियडमध्ये वालचंद नगरसारखी इंडस्ट्री असल्यामुळे इथल्या मुलांना ITIमध्ये इंटरेस्ट असायचा.
आणि मग ती मुलं पालक त्यांना कुणाला तरी घेऊन यायचे, बाबा आमच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे, आमच्या मुलाला इथं ॲडमिशन तुम्ही द्या. आणि ते इंदापूरला गेल्यानंतर सांगायचे, बाबा तुमचाच अध्यक्ष आहे, मग तुम्हाला काय ॲडमिशन मिळत नाही. मग ह्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला, लोक नाराज व्हायला लागली, तुम्ही असून आमचा उपयोग काय. आणि ह्या प्रेरणेतून आम्ही साधारण 2008-09च्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी ITIचं नियोजन केलं आणि ITI आम्ही सुरू केला. सुरू केल्यानंतर एक पोल्ट्रीचं शेड आम्ही त्या ठिकाणी भाड्याने घेतलं, त्याच्यामध्ये काही मशिनरी आणली. मुलांचं प्रॅक्टिकल आम्ही आमच्या वस्तीवरील वर्कशॉपमध्ये घ्यायचो आणि मुलांचे क्लास कळमच्या शाळेत घ्यायचो. त्यावेळी आमच्याकडे 75 मुलं त्या ठिकाणी होती आणि ती 75 मुलं ज्यावेळी त्यांचा कोर्स पूर्ण झाला त्यावेळी व्हॉक्सवॅगन कंपनी नुकतीच तळेगावमध्ये आली होती आणि त्यांना कामगारांची खूप आवश्यकता असल्यामुळं ती कंपनी आम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी अप्रोच झाली. आणि सांगायला आनंद यासाठी होतो की ती लोक 5-5:30 वाजता या ठिकाणी आली होती. आणि मग म्हणले तुमच्याकडे किती मुलं आहेत, आम्ही सांगितलं 75 मुलं आहेत आमच्याकडे. ती सगळी मुलं बोलवा म्हणले, त्यांना आम्ही या ठिकाणी ऑफर लेटर देतो. मग जवळपासचीच मुलं होती. मग आम्ही त्या मुलांना कॉन्टॅक्ट केलं, त्यातले 30-40 मुलं त्या ठिकाणी आली आणि मग गावामध्ये शाळेमध्येच आम्ही तो कार्यक्रम घेतला आणि एक वेगळं वातावरण निर्माण झालं, वेगळी चर्चा झाली की बाबा या ITIला झालेल्या मुलांना लगेच नोकऱ्या मिळाल्या. आणि मग ती आमची 75 मुलं व्हॉक्सवॅगन कंपनीने घेतल्यामुळं एक वेगळं त्या ठिकाणी वातावरण तयार झालं. मीनवाईल वालचंदनगरचा इंग्लिश मिडियम स्कूल आणि वर्धमान विद्यालय हे महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये होतं, पण ॲडमिशनला तिथं मारामाऱ्या व्हायच्या, मुख्यमंत्र्यापासून पत्र यायची. माझे कंपनीचे रिलेशन चांगले असल्यामुळं मला 5 जागा त्यांनी दिल्या होत्या, बाबा तू 5 कुणाच्या पण भर. परंतु एकदा असा प्रसंग आला की आमच्या जवळचीच एक शीट आणि ती मोठी व्यक्ती आणि मग त्यांनाच ॲडमिशन नाही म्हणून सांगितल्यानंतर आम्ही ती मॅटर कंपनीचे चेअरमन चकोर शेट यांच्यापर्यंत नेली आणि मग ते ॲडमिशन आम्ही करून घेतलं. पुढची प्रोसेस म्हटलं त्याचं काय करायचं आम्ही बघू, तुम्ही तर ॲडमिशन घ्या. आणि मग ही अवस्था बघितल्यानंतर तिथे एक पार्थसारथी म्हणून प्रेसिडेंट होते कंपनीमध्ये. मग ते म्हटले की अरे उत्तम, तू हे सगळं करण्यापेक्षा तू जरा स्कूल काढ, बघू काय कसा त्रास असतो तू बघ. आणि मग ते डोक्यात आलं आणि दुसऱ्या वर्षी मी कळममध्ये एक भाड्याने बंगला घेऊन त्याच्यामध्ये मी स्कूल 25 विद्यार्थ्यांवरती सुरू केलं. मग ITIला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. स्कूलमध्ये दुसऱ्या वर्षी आमच्याकडे 100-150 मुलं झाली. त्याच्यानंतर तिथं जागा आम्हाला कमी पडायला लागली, म्हणून मग आम्ही इथंही 5 एकर जागा घेतली. मग इथं ITIची इमारत उभी केली. ही इमारत उभी केल्यानंतर डायरेक्ट आम्ही MBA सुरू केलं. ते MBA सुरू करत असताना ज्यावेळी कमिटी या ठिकाणी आली त्यावेळी कमलनयन बजाजच्या मूर्ती म्हणून एक मॅडम होत्या, वयस्कर होत्या. त्या कमिटीमध्ये त्या आल्या होत्या. त्यांनी बघितलं कुठेही आमच्या फाईलमध्ये त्रुटी नव्हत्या. आम्हाला त्यांनी शिल्लक एक त्रुट काढली की बाबा तुमच्याकडे ग्रामपंचायतीचा पाणी परवाना नाही. मग आम्ही ते लगेच आणून दिलं, आम्हाला ॲप्रुव्हल मिळालं. मग सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जेवायला गेलो तर त्या मॅडमने मला सांगितलं की तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे म्हणे. वयस्कर होते त्यामुळं मला आरोतुरच बोलल्या. मी म्हणलं काय झालं मॅडम? एक तर म्हणल्या तुझ्या बापाने एवढे पैसे कमवून ठेवले असतील की तू असे घालवतोय, नसेल तर तुझा 2 नंबरचा धंदा असेल. ह्या ठिकाणी ॲडमिशनच होणार नाहीत आणि तू MBA सुरू केलं आहे. मग मी म्हटलं बघूया आता, केलं आहे तर केलं आहे. पण आश्चर्य असं की आम्ही पहिल्या वर्षीचं ॲडमिशन या ठिकाणी ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी आम्हाला
म्हणजे असं डोनेशनसाठी काही लोकांना थांबवावं लागलं की बाबा आमच्याकडे जागाच नाहीत आणि मग बाकीचे आमच्याकडे मेरिटवर येणार आहे, डोनेशनचे ॲडमिशन संपलेले आहेत आणि मग तो ओघ पाहता आमची 60 ॲडमिशन त्या ठिकाणी झाली. मी त्या मॅडमलाही कळवलं की माझी 60च्या 60 ॲडमिशन त्या ठिकाणी झाली. दुसऱ्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी 120चा इंटेक घेतला आणि मग पुढं आता काय करायचं, मग आम्ही डिग्री आणि डिप्लोमाला ॲप्लाय केलं. आमचं त्याचंही इन्स्पेक्शन झालं, आम्हाला दोन्ही परमिशन मिळाल्या. परंतु इंजिनिअरिंग कॉलेजला PhD असलेले प्रिन्सिपलची आवश्यकता असल्यामुळं आणि त्यांची सॅलरी खूप असल्यामुळं आम्ही त्यावेळी डिग्रीचा काही विचार केला नाही. आम्ही मग डिप्लोमा त्या ठिकाणी सुरू केला. डिप्लोमा सुरू केल्यानंतर पुढं जवळजवळ आमच्याकडे डिप्लोमाची 1100पर्यंतची स्ट्रेंथ होती आणि खूप व्यवस्थितपणानं म्हणजे हे सगळं सुरू होतं. नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये इंजिनिअरिंगचा फ्लो कमी झाला, ॲडमिशन्स पूर्ण डाऊन झाली, काही ठिकाणी पॉलिटेक्निक्स लोकांनी बंद केली. परंतु आम्ही त्याही परिस्थितीमध्ये एक वेळ तर असा झाला की फक्त 29 ॲडमिशन झाली होती पहिल्या वर्षाला, तरी आम्ही त्या ठिकाणी थांबलो नाही. आम्ही ते कंटिन्यूशनमध्ये ते आणलं आणि प्रचंड त्रास झाला. परंतु नोकरी लागलेले मुलं ज्यावेळी काही पेढे किंवा काही घेऊन यायची, द्यायची, पाया पडायची, त्यावेळी तो त्रास आमच्या ह्याच्यातून पळून जायचा की बाबा ठीक आहे आपण करतोय ते चांगलं करतोय. मग हे करत असताना मग आम्ही फार्मसीचा विचार केला आणि फार्मसीची आमच्याकडे कमिटी आल्यानंतर परत काही प्रॉब्लेम झाला, मग आम्ही ती सरेंडर केलं होतं. सुदैवाने PCIचं इन्स्पेक्शन आमचं झालं होतं आणि नेक्स्ट इयरपासून 5 वर्ष फार्मसी बंद होणार होती परमिशन. पुणे येथील पुणा फार्मसी कॉलेज ऑफ फार्मसीचे एक कांबळे आणि अजून एक जाधव म्हणून 2 सर पुण्याहून इथं आले आणि मला म्हटले की तुम्हाला आता फार्मसी चालू करायला काय हरकत नाही. मी म्हटलं बाबा आम्ही आता फार्मसी काय करत नाही, आम्हाला काय आवश्यकताच नाही त्याच्यामध्ये, तुमचं सगळं झालं आहे, आता फक्त एक कमिटी येईल आणि तुम्हाला मान्यताच मिळेल. असं ते सकाळपासून थांबले. मग संध्याकाळी आम्ही ठीक आहे म्हटलं बघू विचार करू आणि मग आम्हाला ते कमिटी सुरतची पडली. कमिटीला सांगितलं आम्हाला 1 महिना वेळ द्या. ते म्हणले 1 महिना वेळ घ्या. 1 महिन्यानी कमिटी आली, आमचं इन्स्पेक्शन केलं आणि आम्हाला फार्मसीला परमिशन मिळाली आणि पूर्ण जे आमचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा काय असेल हे पूर्णपणानं त्या फार्मसीमुळं बदललं गेलं आणि एक वेगळा उत्साह आमच्यामध्ये हे झाला आणि मग त्या माध्यमातून आम्ही नर्सिंगसाठी मग परत प्रयत्न केले. नर्सिंग कॉलेज पण त्या ठिकाणी आम्हाला मिळालं. मग आम्ही BCA MCA पण मागच्या वर्षीपासून त्या ठिकाणी सुरू केलं. ज्युनियर कॉलेज सायन्स हे पण आम्ही सुरू केलं आणि एवढ्या सगळं करत असताना स्कूलमध्ये पूर्णपणानं आम्ही त्या ठिकाणी मुलांना सगळ्या प्रकारचं शिक्षण कसं मिळेल हे त्या ठिकाणी आम्ही बघत असताना मग हॉर्स रायडिंग असेल, रायफल शूटिंग असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, खो खो असेल, असे वेगवेगळे खेळ त्या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी देत राहिलो. आणि सांगायला आनंद होतो की डिजिटल क्लासरूम हे गेली 10 वर्षापूर्वी आम्ही आमच्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी चालू केलं. त्यावेळी ग्रामीण भागामध्ये डिजिटल क्लासरूम कुठेही नव्हते. अबॅकस सारख्या स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी भारतात नंबर काढून हाँगकाँगसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. खेळामध्ये सांगायचं झालं तर आमचा ITIचा एक संतोष वेताळ म्हणून मुलगा की जो महाराष्ट्र केसरी पण झाला आणि त्याची जागतिक स्पर्धेला पण त्या ठिकाणी कुस्तीमध्ये निवड झाली. त्यालाही आम्ही त्या ठिकाणी
प्रोत्साहित केलं आणि आज एवढा मोठा हा कॅम्पस झाला असताना ती आठवण अजून येते की 75 मुलं ज्यावेळी ITIची पास होऊन दिवाळीच्या पिरियडमध्ये त्यांचे पगार मिळाल्यानंतर सगळ्या कुटुंबासकट ज्यावेळी आमच्या घरी आले त्यावेळी एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी असं दिसलं की कुणी कपडे आणले होते, कुणी काय भेटवस्तू आणल्या होत्या, बरोबर दिवाळीच्या फराळाचं आणलं होतं आणि मग त्या पालकांच्या चेहऱ्यावरचं, त्या मुलांच्या चेहऱ्यावरच आनंद पाहून असं वाटायचं की आपण केलं हे काही चुकीचं केलेलं नाही. आणि मग तुमच्यामुळंच या ठिकाणी आमच्या मुलाचं कल्याण झालं, आमच्या मुलाला नोकरी लागली, आमच्या मुलाचं व्यवस्थित आता सगळं चाललं आहे. मग ह्या माध्यमातून आमचंही नाव होत गेलं, आमच्या संस्थेचंही त्या ठिकाणी नाव होत गेलं. आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. म्हणजे वर्षातून 2-3दा आम्ही रक्तदान शिबिर घेतो, वेगळ्या वेगळ्या क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी घेतो. आणि ही जी कॅम्पसची भूमी आहे ही खरंच भाग्यवान आहे की या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे सुद्धा खेळाडू या ठिकाणी आमच्या या संस्थेला किंवा आमच्या या कुस्तीच्या मैदानाला त्या ठिकाणी भेट देऊन गेले आणि अजूनही भविष्यामध्ये ते येत राहतील. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी काही मुलांना आमच्या 50-50 लाखाचं पॅकेज आहे आज, खूपच छान. तर हे ऐकल्यानंतर एक अभिमानानं छाती फुगते आमची की बाबा चला आपल्यामुळे या मुलाचं कल्याण झालं. आज बँकिंग क्षेत्र असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आमची मुलं आहेत. एक मुलगा आमचा ITIमध्ये महाराष्ट्रात पहिला आणि भारतात तो दुसरा आला होता. त्या मुलाला सुद्धा इमिजिएट MSCBनी त्या ठिकाणी त्याला जॉईन करून घेतलं आणि साताऱ्यामध्ये त्याला त्या ठिकाणी पोस्टिंग दिलं. आज आमची सिव्हिल डिप्लोमाची मुलं बऱ्याच ठिकाणी शासकीय सेवेमध्ये त्या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आहेत. ITIची मुलं, डिप्लोमाची काही मुलं आज मर्चंट नेव्हीसारख्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आहेत की ज्या एका मुलाचे जवळजवळ 30-40 म्हणजे कंट्री त्या ठिकाणी फिरून झालेले आहेत. आणि इतकं सगळं बघितल्यानंतर मग कुठंतरी एक वेगळं समाधान होतं की बाबा आपल्याला आपल्या भावाने जो सल्ला दिला तो काही चुकीचा नाही. आणि मग त्या माध्यमातून मग व्हिजन ठेवून आम्ही या ठिकाणी कार्य करत असतो. मागच्याच 1 महिन्यापूर्वी आम्ही PHN कंपनीशी एक करार केलेला आहे. तो करार असा आहे की ती कंपनी आपल्या इथे आणून रोबोटिक लॅब तयार करणार आहे आणि पहिल्या वर्षापासून डिग्रीच्या त्या विद्यार्थ्याला ते 4 वर्ष ट्रेनिंग देणार, त्याला एक सर्टिफिकेट न देता सर्टिफिकेशन देणार आणि त्या मुलाला निश्चितच स्टार्ट त्याच्या आयुष्याच्या पगाराचा 50 लाखाच्या पुढून असणार आहे. त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आहे. पुढच्याच महिन्यामध्ये ते त्या ठिकाणी लॅब पण त्या ठिकाणी सेट करायला त्या ठिकाणी येतील. त्या पद्धतीनं नवीन स्कूलसाठी पण आम्ही काही योजना या वर्षीपासून सुरू करतो आहे. 4थी ते 8वी की ज्या स्पर्धा परीक्षा असतात ह्या परीक्षा या वर्षीपासून आम्ही आमच्या स्कूलमध्ये चालू करतो आहे. मागच्या वर्षी ऑलिम्पियाडमध्ये 7 राज्यात पहिली आणि देशात 3री आमच्या स्कूलची एक विद्यार्थिनी आली. दुसरा एक विद्यार्थी तोही 5व्या नंबरवरती भारतामध्ये त्याचाही क्रमांक लागला. बाकीच्या काही एक्झाममध्ये आहेत त्याच्यामध्ये आमची मुलं बऱ्यापैकी प्रगती करत आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आमची मुलं जिथं जिथं जातील तिथं ती यशस्वीच व्हायला पाहिजेत. ह्या पद्धतीचं शिक्षण आम्ही नुसती घोकणपट्टीच करून घेत नाही, त्याला प्रॅक्टिकली नॉलेजसुद्धा देण्याचा प्रयत्न करतो. ज्या विद्यार्थ्याला व्यवसाय करायचा आहे त्या विद्यार्थ्याला व्यवसायातसुद्धा आम्ही मदत करतो. मग बँकेचं कर्ज असेल, त्याने एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला काही ऑर्डर्स मिळवून देण्याचं मदत असेल जेणेकरून तो कुठंतरी पुढं गेला पाहिजे. आबा कांबळे म्हणून आमचा एक डिप्लोमाचा एक 10 वर्षापूर्वी एक विद्यार्थी होता. आज त्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं सैनिक स्कूल मोहोळमध्ये अगदी
निर्जन जागेत सुरू आहे. 200 ते 250 विद्यार्थी त्याच्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी आहेत. त्यांनी ज्यावेळी स्कूल चालू केलं त्यावेळी त्याला बेंचपासून इमारत बांधण्यापर्यंत जो जो काय आम्हाला मदत करता आली ती मदत त्या ठिकाणी म्हणजे आम्ही केली. आणि एकच द्यायचं आहे की नुसतं मुलं शिक्षण देऊन थांबायचं नाही, आपल्याला त्या मुलाचं करिअर होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही जे जे काही आज एखादं तंत्रज्ञान आलं तर ते आम्ही दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कसं आपल्या इथं येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील असतो. आज आमच्या ह्या कॅम्पसमध्ये जवळजवळ 75 कंपन्यांबरोबर आमचं MOU आहेत. परीक्षा संपल्या आमची 100% प्लेसमेंट ही होतेच. उलट आमच्याकडे मुलं कमी पडतात आणि प्रत्येक वर्षी 20 ते 25 कंपन्या या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आल्यानंतर आम्ही बारामती तालुका असेल, इंदापूर, फलटण, माळशिरस, करमाळा, पंढरपूर ह्या तालुक्यातली मुलं या ठिकाणी आम्ही सांगोला या ठिकाणची मुलं इथं इंटरव्ह्यूला बोलवतो आणि मग त्यांनासुद्धा या ठिकाणी प्लेसमेंट मिळते. तर एक प्लेसमेंटचा हब ही फडतरे नॉलेज सिटी आज झालेली आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी ओढा आहे की बाबा तिथं गेलं तर नोकरीची हमी आहे, सर्व सुविधा आहेत. खेळाचं ग्राउंड अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, खेळाचे कोच आमच्याकडे आहेत, जिम आहे आमच्याकडे आधुनिक पद्धतीची. आणि जे म्हणून काही विद्यार्थ्यांना लागतं त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये ते देण्यासाठी आम्ही अगदी मनापासून प्रयत्न करतो. मी सकाळी 9, 9:30 ते 4-5 वाजेपर्यंत त्या संस्थेमध्ये उपलब्ध असतो. ज्या दिवशी काही कामानिमित्ताने बाहेर जाईल तरच बाहेर जातो. आठवड्यातून 1-2 दिवस आमचे आबा ते पण त्या ठिकाणी येतात. कुठं त्यांना काही नवीन समजलं तर तेही या ठिकाणी त्या संबंधित स्टाफशी चर्चा करून ते पण आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही करत असतो. आणि हे आमचं ते आम्ही सुरूच ठेवणार आहे. आणि आता सगळ्या संकटातून जवळजवळ आम्ही बाहेर पडलेलो आहे. त्यामुळं आता आमच्या डोक्यात एकच की एक PK शहा ब्रँड हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा देशात आणि देशाच्या बाहेर पण गेला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स आम्ही फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी अरेंज केली होती आणि आता ते प्रत्येक वर्षी करण्याचं आम्ही आयोजित केलेलं आहे. आता डिसेंबरमध्ये आम्ही नॅशनल कॉन्फरन्स पण त्या ठिकाणी घेणार आहोत. वेगवेगळे सेमिनार्स त्या ठिकाणी आम्ही भविष्यामध्ये घेत आहोत. वेगळ्या क्षेत्रातली लोक या ठिकाणी आम्ही आणतो, त्यांची लेक्चर्स ठेवतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे, ज्या पद्धतीचं त्याला नॉलेज देता येईल त्या पद्धतीनं आमचा सगळा स्टाफ म्हणजे आमचे सगळे हेड आहेत ते सगळे यंग आहेत. त्यांनाही भविष्याचा वेध आहे. आम्ही रिटायर माणसं का घेतली नाहीत की त्यांचं सगळं सुव्यवस्थित असतं, त्यामुळं त्यांना काही पुढचं नसतं. परंतु आता जी आमची सगळी टीम आहे ही सगळी टीम यंग आहे. ह्या टीमच्या मनामध्ये काही ना काही ध्येय असतं. उत्तेकर सराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एक एक्झाम सेंटर त्या ठिकाणी चालू केलं. आता तुम्ही उद्या जर आला असता तर इथं तुम्हाला 300-400 गाड्या निश्चितच लागलेल्या दिसल्या असत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी मुलं परीक्षेला येतात. काही मर्चंट नेव्हीसारख्या ज्यावेळी एक्झाम असतात त्यावेळी देशातून त्या ठिकाणी मुलं या ठिकाणी येत असतात. ही एक ग्रामीण भागात आम्ही एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. माही सेवा केंद्र माझ्या माहितीप्रमाणे कॉलेजमध्ये हे तालुक्यात पहिलंच आमचं आहे, हेही मला सांगायला त्या ठिकाणी अभिमान वाटतो. आता आमचा 12वीचा निकाल जो आहे तो गेली 12 वर्ष हा 100% आमची परंपरा कायमच राहिलेली आहे. यावर्षी तर 200 पैकी 200 मार्क मिळवलेले आमचे 2 विद्यार्थी आहेत आणि 91-92% आसपास आमची सगळी मुलं आहेत आणि 70%च्या आत आमचा एकही विद्यार्थी नाही. हेही सांगताना मला त्या ठिकाणी अभिमान आहे. 10वीचं गेली 15-1 वर्ष झालं 100%च निकाल आहेत. तिथंही त्या पद्धतीनं हे होतं. आज आमची काही मुलं मेडिकलला आहेत, MBBSला आहेत, VMSला आहेत,
ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, 2-3 मुलं आमची IITला आहेत. हेही सांगताना एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्या ठिकाणी आम्हाला होतं. आणि आपण जे काही केलं हे चुकीचं काही केलं नाही हे निश्चितच वाटतं. आणि एकच टार्गेट की आपण घडत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, भागातील मुलं त्या ठिकाणी पुढे गेली पाहिजेत. आज आमच्या गावातील जवळजवळ 200 ते 250 मुलं वेगवेगळ्या शिक्षण विभागामध्ये आज त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत की ज्यांना पुणे बारामती जाणं शक्य नाही. आणि मग हे सगळं करत असताना आज एक गरुडाप्रमाणे आमची जे चालू आहे आणि आमची जी टीम आहे, मग ते MBAचे निंबाळकर सर असतील, बडवे सर असतील, फार्मसीचे उत्तेकर सर असतील, देशमुख मॅडम असतील, इंजिनिअरिंगच्या आमचे चव्हाण सर असतील, ITIचे चव्हाण सर असतील, आमच्या स्कूलच्या रणमोडे मॅडम असतील, नर्सिंगचे भगवान सर असतील आणि कम्प्युटर सेंटरचे काळे असतील. ह्या सर्वांच्या माध्यमातून एक कॉन्फिडन्स आला आहे की ते आमच्या पुढं असतात 2 पाऊल. त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर पळावं लागतं. आणि निश्चितच हा या मुलाखतीच्या निमित्तानं आम्ही त्यांचा कुठलाही सल्ला किंवा मागणी ही आम्ही अमान्य करणार नाही हेही या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि निश्चितच भविष्यामध्ये एक PKC हा ब्रँड हा कुठंतरी जगाच्या नकाशावरील, आज एक कळमगाव हे जगाच्या नकाशावर आलेलंच आहे. इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या दरम्यान आमच्याकडे 40 देशातील विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे कुठंतरी आम्ही एक ग्रामीण भागात असून बऱ्यापैकी पुढे आहोत आणि निश्चितच राहू. एक विशनरी लीडर कसे असतात आणि काय असतात आज आपल्याला बघायला मिळालं. आणि खरोखरच किती पॉवरफुल थॉट आहे. आज त्यांनी सगळ्या मुलांना, स्टुडंट्सला इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. जे स्टुडंट्स गावाकडे सिटीमध्ये जायला बघतात उच्च शिक्षणासाठी, आज दादांनी त्याच शिक्षणाला आणि क्वालिटीला ते आज इथे कळममध्ये सिटीमध्ये घेऊन आलेत. आणि दॅट इज वाय आपण याला म्हणतो फडतरे नॉलेज सिटी. दादा खूपच पॉवरफुल थॉट आणि व्हेरी इन्स्पायरिंग. जे आम्ही ऐकलं तुमचं PKCचा प्रवास तो खूपच इन्स्पायरिंग आहे. पण अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही एवढं वास्ट एज्युकेशनल सिस्टम जे तुम्ही म्हणता शाळेपासून ते MBA पर्यंत, ते तुम्ही या एकाच कॅम्पसमध्ये कसं मॅनेज करता? म्हणजे वेगळे इन्स्टिट्यूट्स, लॅब्स, हे सगळं जे प्रत्येक विभागाचे प्रमुख आहेत त्यांच्यामुळेच मॅनेज होतं. मी काहीच करत नाही. तुमच्याकडे टीम खूपच छान, खूप चांगली आहे. म्हणजे त्या टीमचा खूप अभिमान आहे आम्हाला. एक ही पण स्ट्रेंथ असते एका इन्स्टिट्यूटची, हॅव्हिंग एलिजिबल लीडर्स. आणि जे लीडर्स जे दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देतात, एनकरेज करतात, नॉट जस्ट अकॅडमिकली बट ऑल्सो विथ द स्किल्स. अँड दॅट इज व्हेरी नाईस. अँड दॅट इज वाय आय थिंक फडतरे नॉलेज सिटी, दिस इज द 3rd टाईम मी पण आली आहे इकडे आणि आय रिअली फील प्राऊड कमिंग हिअर अगेन. दादा अजून एक प्रश्न, हाऊ डू यू एन्श्योर हॅपीनेस आणि होलिस्टिक ग्रोथ? म्हणजे फक्त अकॅडमिक्स नाही तर हॅपीनेस सुद्धा आणि होलिस्टिक सुद्धा, या ग्रोथवर तुम्ही कसा विचार केला की नाही मुलांना हेही मिळायला हवं? नाही, जे काही देता येईल किंवा जी काही गरज आहे मुलांची ते दिलंच पाहिजे. आणि ते दिल्यानंतरच आपण मुलांकडून अपेक्षा करू शकतो की आज आम्ही PHN कंपनीबरोबर जे ॲग्रीमेंट केलं आहे ते मुलांच्या अचिव्हमेंट होण्यासाठीच केलेलं आहे. आणि मघाशी तुम्ही थोडंफार सामाजिक बांधिलकीबद्दल बोललात. आम्हाला ते परत एकदा फार ऐकायला आवडेल. कारण तुम्ही जे मुलांना शिक्षण देता पण दे आर युजफुल फॉर आवर कम्युनिटी अगेन. तुम्हाला त्याची सर्व्हिस मिळते आणि तेच सॅटिस्फॅक्शन असतं. तर तुम्ही त्याच्याबद्दल अजून थोडंसं काही बोलताल का? सामाजिक बांधिलकी. नाही, सामाजिक बांधिलकी म्हणजे कसं आहे की आम्ही एक टार्गेट आमच्या कुटुंबामध्ये एक ठेवलेलं आहे की वर्षभरामध्ये आपण बिझनेस करतो आणि त्या बिझनेसचा जो प्रॉफिट होईल त्याच्या 20 ते 25% आपण समाजासाठी खर्च करायचा. फारच छान. मग काशी यात्रा असेल, जवळजवळ आम्ही प्रत्येक वर्षी 300 लोक वयोवृद्ध काशीला पाठवतो. पूर्ण त्यांचा खर्च आम्ही करतो. आबाच्या माध्यमातून अष्टविनायकला माणसं जातात, पंढरपूरला माणसं आबा घेऊन जातात.
कधी बालाजीला त्यांचे ते ट्रिप असते, मोफत ऑपरेशन्स त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प घेतल्यानंतर आम्ही डोळ्यांची ऑपरेशन्स त्या ठिकाणी करत असतो. आणि खेळामध्ये कुठल्याही खेळामध्ये जर प्रावीण्य दाखवलं तर त्या खेळाडूचा आम्ही या ठिकाणी बोलवून त्याचा यथोचित असा सत्कार करत असतो. परवाच आम्ही 5 मेला हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी झाला, त्याला 1,51,000 रुपये देऊन त्या ठिकाणी आम्ही सन्मानित केलं. अमृता पुजारी म्हणून मुलगी, ती डबल महाराष्ट्र केसरी झाली, तिलाही आम्ही त्या ठिकाणी सन्मानित केलं. परंतु काही कारणास्तव ती आली नाही, तिची त्या ठिकाणी परीक्षा चालू होती म्हणून ती पण आली नाही. आणि आमच्या आईच्या स्मरणात मी विसरलो सांगायचं की प्रत्येक वर्षी आम्ही 5 ते 7 आदर्श माता हा पुरस्कार देतो. 25,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन की ज्यांनी मुलं चांगली घडवली, की ज्यांची मुलं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, IAS असतील, IFS असतील किंवा DDR असतील, सायंटिस्ट असतील किंवा काही उद्योजक मोठे झाले असतील की हजारो कोटी त्यांचा टर्नओव्हर आहे, अशा माता. कोण कुष्ठरोगावरती काम करतं, कोण एड्सवरती काम करतं, कोण महिला आश्रम चालवतं. अशा 5 ते 7 महिला आम्ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी पुरस्कार देतो. आय थिंक यालाच आपण म्हणतो की एज्युकेशन बिकम्स सर्व्हिस. हे जे तुम्ही केलं आहे की तुम्ही शिक्षण देताय पण ते कम्युनिटीच्या सर्व्हिसला पण येत आहे. आणि हा खूप पॉवरफुल थॉट आहे दादा, जो तुम्ही असं म्हणतो आपण की तुम्ही फक्त स्टुडंट्सचं करिअर नाही बिल्ड करत आहात, तुम्ही कम्युनिटी स्ट्रेंथन करताय, तुम्ही रूरल एरिया स्ट्रेंथन करताय. तर हा फारच छान विचार आहे. दुसरा प्रश्न असा की इंजिनिअरिंग आणि IT क्षेत्रात तुम्ही विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी कसं करता? तुमच्याकडे काय अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये? एक तर आमचे बऱ्याच इंडस्ट्रीशी वैयक्तिक आमचे संबंध आहेत. कंपनीचे MD असतील, डायरेक्टर्स असतील किंवा तिथले प्रेसिडेंट असतील, आणि त्यांच्या माध्यमातून इथं आम्ही त्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी ते ज्यावेळी या ठिकाणी येतात त्यावेळी 100% नोकरीची हमी असते. आज आमच्याकडे मुलंच नाहीत. आज कित्येक कंपन्या आमचं दार ठोठवत आहेत, पण आज आमच्याकडे मुलंच नाहीत. आम्ही जी मुलं घडवतो त्या मुलाला इंटरव्ह्यू कसे द्यायचे ह्याच्यापासून आम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग देत असतो. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान देत नाही, त्या मुलांना सर्वतोपरी जेवढं शक्य आहे ते आम्ही त्या ठिकाणी देत असतो. आणि याच्या संदर्भात पण आम्ही बरेच तसं बघितलं तर पुढं आहोत. या PHN कंपनीच्या माध्यमातून तेही आम्ही त्या ठिकाणी आता अंमलात आणतोय. 1 महिनाभरामध्ये आमची ती लॅबसुद्धा होईल, त्यावेळी तुम्हाला निश्चितच आम्ही बोलवू ती लॅब बघायला. नक्की नक्की दादा. सो नेक्स्ट प्रश्न असा की फार्मसी आणि नर्सिंग विभागांना तुम्ही का महत्त्वाचं समजता? त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये पेशंटची इतकी प्रचंड प्रमाणात हेळसांड झाली की तिथं स्टाफच मिळत नव्हता. मेडिकल दुकानामध्ये मेडिकल द्यायला मुलं राहायची नाहीत, कोण यायचं नाही. नर्सिंग स्टाफ पण बऱ्यापैकी मागणी होती पण मिळत नव्हता. आणि हे दोन्ही फील्ड असं आहे की ह्यांना 100% गॅरंटी आहे की एकतर नोकरी मिळेल किंवा बिझनेस चालेल. आज छोट्या गावात जरी मेडिकल टाकलं तरी तो दिवसाकाठी 1,000-2,000 रुपये आरामशीर मिळवू शकतो प्रॉफिट. ही आज त्या फार्मसीच्या विद्यार्थ्याची परिस्थिती आहे. आणि नर्सिंगला तर आज अशी परिस्थिती आहे की मागणी 1,000ची आहे पण त्यांना सप्लाय फक्त 100चाच होतो. बरोबर. मग हे बघितल्यानंतर कुठं बारामती किंवा इंदापूरला नर्सिंग कॉलेजेस होतं, मग ते आम्ही म्हटलं आपणच इथं सुरू करू. त्यामुळे सुरू केले आणि मुलांना ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. ओके, व्हेरी नाईस. आय थिंक आणि हेल्थकेअर प्रोफेशनल्स किंवा फार्मसी नर्सिंग आपण जे म्हणतो, जेव्हा आपल्या रुरलमधून येतात ते कम्युनिटीवर त्याचा जास्ती इम्पॅक्ट होतो सिटी स्टुडंट्सपेक्षा. सो हा पण विचार तुमचा खूपच पॉवरफुल आहे दादा. नेक्स्ट प्रश्न असा की गुणवत्ता किंवा क्वालिटी टिकवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता PKCमध्ये? स्टाफ घेत असताना ज्या विभागाला स्टाफ घ्यायचा आहे त्यांना सांगतो तुमच्या पद्धतीनं तुम्ही सगळं ऑब्झर्व करा,
डेमो घ्या, त्याच्या टेस्ट घ्या, इंटरव्ह्यू घ्या. तुम्हाला योग्य वाटला तरच तो घ्या. आमचं सिंगल प्रेशर नाहीये. कुणावरती नसतं आणि आम्ही सुरुवातीपासूनच चिठ्ठी आणि वशिला ह्याच्यापासून लांब आहोत. ह्यांनी सांगितलं घ्या घ्या, कारण आम्ही रिझल्ट यांना विचारत असतो. हे नको म्हणले आम्ही नको म्हणून सांगतो. आणि त्याच एका गोष्टीमुळं असणारा स्टाफ हा सगळा गुणवत्तेचा आम्हाला मिळतो आणि त्यामुळे विद्यार्थी गुणवंत तयार होतात. सो तुम्ही म्हणताय की पॅशन ड्रिव्हन मेंटर्स तुम्ही घेता, जे क्वालिटी इज नॉन निगोशिएबल फॉर फर्दर नॉलेज सिटी. अगदी छान. सो दादा, पालकांसाठी तुमचा काय संदेश असेल? आता पालकांसाठी जर बोलायचं म्हटलं तर ॲडमिशनसाठी पालक इथं आले की पहिला प्रश्न विचारतात, डिप्लोमा झाला तर नोकरी मिळेल का, डिग्री झाली तर नोकरी मिळेल का, ITI झाला तर नोकरी मिळेल का, MBA झालं तर नोकरी मिळेल का. पण आम्ही त्यांना एकच सांगतो की PKC ही अशी संस्था आहे की इथं पासआउट व्हायचीच फक्त गरज आहे. नोकरी तुमच्या दारात आहे आणि आजपर्यंत ते आम्ही सक्सेस करून दाखवलं आहे आणि भविष्यात तर काय आम्हाला प्रॉब्लेमच नाही. त्यामुळं पालक आमच्या PKCवरती हॅप्पी आहेत एकदम. करेक्ट. सो सगळ्या पालकांना माझा हा संदेश असेल की डोंट सेटल फॉर एनिथिंग लेस. आपल्याला जे लीडर्स हवे ते एनकरेजिंग हवे. तुम्हाला एक श्युरिटी तर आहेच, पण तुम्हाला होलिस्टिक आणि हॅपीनेस ग्रोथ जर तुमच्या स्टुडंट्स मुलांसाठी हवी असेल तर PKC इज वन स्टॉप डेस्टिनेशन. दॅट इज फर्तरे नॉलेज सिटी, कळंब, वालचंद नगर, पुणे. थँक्यू दादा. आणि लास्ट प्रश्न, अशी एक कोणती मोटिवेशन आहे की कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते रोज सकाळी? नाही, रोज सकाळी प्रेरणा देते म्हणजे काय, आज काहीतरी करायचं किंवा आपण काय केलं पाहिजे, उद्या काय आहे हे मी आजच लिहून ठेवतो. उद्या काय करायचं आहे, मी कुठलंही जे काय असेल ते आदल्या दिवशी डोक्यात ठेवतो की उद्या सकाळी उठून आपल्याला हे करायचं आहे. आणि त्या पद्धतीनं मी स्टाफला सुद्धा सूचना देत असतो की बाबा उद्या ह्या विषयावरती आपली मीटिंग आहे. आणि वाचनाचा प्रचंड छंद असल्यामुळं वेगवेगळ्या लोकांच्या आयडियाज, वेगवेगळ्या लोकांच्या, मी यूट्यूबला पण मुलाखती ऐकतो, वेगवेगळ्या लोकांचे संदेश त्या ठिकाणी मी ऐकतो. आता ज्यांचं ऐकतो तितकं मोठं होणं शक्य नाही, परंतु निश्चितच कुठंतरी मी पोचेल ह्या पद्धतीनं दिवसाची सुरुवात करतो. थँक्यू दादा सो मच. आणि आय एम शुअर की आज प्रत्येक ऐकणाऱ्याला, प्रत्येक पालकाला मी म्हणेल स्टुडंट्सपेक्षा फारच इन्स्पायरिंग जर्नी आहे आणि तुम्ही कुठे ना कुठेतरी आम्हाला मोटिवेट केलेलं आहे. आणि तुमच्या या विजनबद्दल आणि या लिडरशिपबद्दल आणि कम्युनिटी साठी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.